निज भक्ताची आवडी, निज भक्ताची आवडी, सांभाळी त्या घडी घडी, राखोनिया भुकतहान, करी त्यांचा बहुमान. वस्त्रे भूषणे पुरवी, वस्त्रे भूषणे पुरवी, चिंता त्यांची वाहे जीवे, राखोनिया भुकतहान, करी त्यांचा बहुमान. निळा म्हणे त्यांचे उणे, निळा म्हणे त्यांचे उणे, नेदी पडो कवण्या गुणे, राखोनिया भुकतहान, करी त्यांचा बहुमान. विठ्ठल विठ्ठल चरणा संतांचे दुसरे चरण संतांचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका. यदक्षर मणाख्येय मानन्दमजमव्ययम्, श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातं दैवतमाश्रयेत्. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ति उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवांची. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराजः. वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरुन्तम्. आत्मरूप गणेशु स्मरण, सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे. जयांचे नि आठवे शब्द सृष्टी अंगवे, सारस्वत आगवे जिव्हेसिये. वक्तृत्व गोडपणे अमृता ते पारू म्हणे, रस होती ओळगणे अक्षरासी. भावाचे अवतरण अवतरविती खुण, हाता चढे संपूर्ण तत्वभेदे श्री गुरूंचे पाय. जय हृदय गिवसो निठाय, तै एवढे भाग्य होय उन्मेषासी, ते नमस्कारोनी आता. निज भक्ताची आवडी, निज भक्ताची आवडी, सांभाळी त्या घडी घडी, राखोनिया भुकतहान, करी त्यांचा बहुमान. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संकीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग विश्ववंद्य विश्वभूषण जगदोद्धारक जगद्गुरु श्री तुकोबाराय यांचे पट्टशिष्य असणारे पिंपळनेर निवासी सद्गुरुनिष्ठ श्री निळोबाराय महाराज यांचा 4 चरणाचा असून प्रस्तुत अभंगाद्वारे सद्गुरुनिष्ठ श्री निळोबाराय भगवान परमात्म्याच्या अंतःकरणामध्ये कोणत्या भक्ताविषयीची आवडी आहे आणि त्या आवडीपोटी परमात्मा त्या भक्तांचा कसा सांभाळ करतो याचं सुंदर दिग्दर्शन करतात. विठ्ठल 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 षड्गुण ऐश्वर्य संपन्न भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्मा, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमाऊली श्री ज्ञानोबाराय, वैराग्य राग रसिक जगद्गुरु श्री तुकोबाराय आदी करून देवांच्या संतांच्या कृपा आशीर्वादाने सकळ भक्तांचे भूषण असं ज्यांचं वर्णन केलेलं आहे अशी हनुमंतराय यांच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठा वर्धापन दिनानिमित्त
त्याचप्रमाणे श्रीमद आद्य जगद्गुरू श्री शंकराचार्य यांच्या जयंतीनिमित्ताला अनुसरून संपन्न होणारा हा आपला अखंड हरिनाम सप्ताह आदिशक्ती केंद्राई माता आदी करून दैवतांच्या अधिष्ठानाने वास्तव्याने पुनीत झालेली आपली ही नगरी, त्याचप्रमाणे वैकुंठवासी प्रातस्मरणीय हरिराम बाबा या बाबांसारख्या महापुरुषांच्या चरणरजाने पुनीत झालेला आपला हा सगळा परिसर, आपल्या या गावामध्ये हा अखंड हरिनाम सप्ताह दरवर्षीप्रमाणे याही वर्षी संपन्न होतो आहे. आणि विशेष रूपाने गावातील सर्व भाविक भक्तांच्या सहकार्याने त्याचप्रमाणे दरवर्षीच आपल्या सप्ताहाचं विशेष आकर्षण म्हणजे आमचे गुरुजी प्रकाश महाराज, विकासदादा आदी करून ही सगळी मंडळी दरवर्षी आपल्या उत्सवाला आपल्याला प्राप्त होतात. आणि या सर्वांच्या संगतीमध्ये, या सर्वांच्या एका आगळ्या वेगळ्या उत्साहामध्ये आपला हा अखंड हरिनाम सप्ताह दरवर्षी संपन्न होतो आहे. याही वर्षी तो संपन्न होत असताना आजच्या या पंचम दिनाची सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. हे कीर्तन पुष्प हनुमंतरायांच्या चरणारविंदी समर्पित करण्याकरिता निळोबरायांचा अभंग आपल्यासमोर म्हणून दाखवलेला आहे. अभंग 4 चरणाचा आहे. अभंगातून निळोबराय भगवान परमात्म्याच्या अंतःकरणामध्ये कोणत्या भक्ताविषयींची आवडी आहे त्या भक्ताचा निर्देश करतायत आणि आवडीपोटी त्या भक्ताचा सांभाळ भगवान परमात्मा कसा करतो, किती तत्परतेने करतो, कशा आवडीने करतो याचा विचार निळोबरांनी या अभंगातून प्रगट केला. अर्थातच एका वाक्यात सांगायचं ठरलं तर भगवान परमात्म्याच्या अंतःकरणामध्ये असणारी वत्सलता म्हणजेच भक्तवत्सलता या अभंगातून प्रगट झालेली दिसून येते. विठ्ठल विठ्ठल तुम्ही आम्ही सर्व मानव मात्र या मृत्यूलोकामध्ये जन्माला आल्यानंतर आपण या मृत्यूलोकाकडे जर नजर टाकली तर एक गोष्ट आपल्या ध्यानी येते की हे संपूर्ण जगत, हा सगळा मृत्यूलोक अनेक प्रकारच्या विभिन्नतेने भरलेला आपल्याला पाहायला मिळतो. अनेक प्रकारची विभिन्नता या जगामध्ये आपल्याला पाहायला मिळते. तुकोबारायांच्या भाषेमध्ये सांगायचं ठरलं तर महाराज म्हणतायत, एक नाही एकायसे भिन्न पाही प्रकृती, एक एकासारखा नाही. याचं कारण एकच आहे, ज्या प्रकृतीपासून हे सगळं जगत उत्पन्न झालं ना, ती प्रकृतीच त्रिगुणात्मिका आहे. जगद्गुरू शंकराचार्यांनी विवेक चूडामणी ग्रंथामध्ये विस्ताराने या प्रकृतीचा मायेचा विचार मांडलेला आहे. आणि मायेचं चिंतन करण्यासारखा काळ नाही आहे, वेळ नाही आहे. बरोबर ना गुरुजी? हां, मायेचं चिंतन करायला लागलो तर सर्वांवर माया आपलं जाल पसरल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे मायेचं चिंतन करताना ही माया त्रिगुणात्मिका आहे. आणि म्हणून मायाच त्रिगुणात्मिका असल्यामुळे या मायेने निर्माण केलेलं हे जे जगत आहे, हे जगतसुद्धा अनेक प्रकारच्या विभिन्नतेने भरलेलं आपल्याला पाहायला मिळते. कोणकोणत्या प्रकारची विभिन्नता या जगामध्ये आहे? 5 प्रकारची विभिन्नता मला सांगायची आहे. या जगामध्ये अनेक प्रकारची विभिन्नता आहे, पण आपल्या चिंतनाला अनुसरून मला 5 प्रकारची विभिन्नता या जगामध्ये आहे असं सांगायचं आहे. कोणकोणत्या 5 प्रकारची आहे ऐका. पहिली, या जगामध्ये विभिन्नता आपल्याला जाणवते प्रत्येकाच्या नावाच्या ठिकाणी असणारी विभिन्नता. पुढे चला, प्रत्येकाच्या वर्तनाच्या ठिकाणी असणारी विभिन्नता, प्रत्येकाच्या वेशाच्या ठिकाणी असणारी विभिन्नता. 4, प्रत्येकाच्या विचाराच्या ठिकाणी असणारी विभिन्नता आहे. आणि 5, प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये एक वृत्ती आहे, त्या वृत्तीचं नाव आहे आवड, त्या आवडीविषयी असणारी विभिन्नता. विठ्ठल 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 5 प्रकारचे मुद्दे तुमच्या समोर ठेवले. पहिला मुद्दा विभिन्नतेचा आपल्या समोर ठेवला होता. या जगामध्ये, या मृत्यूलोकामध्ये प्रत्येकाच्या नावामध्ये असणारी विभिन्नता आपल्याला पाहायला मिळते. ज्ञानोबरांनी 13व्या अध्यायामध्ये चिंतन करताना म्हटलंय, यांची नावे ही अनाने. प्रत्येकाची नावं वेगवेगळी आहे, विभिन्नता नावामध्ये पाहायला मिळते. आणि आज सुद्धा मृत्यूलोकामध्ये एखाद्या दाम्पत्याच्या पोटी एखाद्या लहान बालकाचा जन्म झाला तर बाळाचं नाव ठेवण्याकरता लोक म्हणतात असं नाव ठेवायचं की जे आपल्या गावात कुणाचं नाही, जे नाव आपल्या पंचक्रोशीत कुणाचं नाही, असं नाव असलं पाहिजे. भलेही त्या नावाला कोणत्याही प्रकारचा अर्थ नसला तरी चालेल, पण नावात मात्र विभिन्नता असली पाहिजे. अर्थ नसला तरी चालेल. काय आमचे गुरुवारी उदाहरण सांगायचे,
एका मनुष्याने आपल्या मुलीचं नाव ठेवलं काय? श्लेष्मा. आता बहुतांशी त्या बापाला त्या शब्दाचा काही अर्थाशी संबंध नव्हता. त्याने नाव ठेवलं, आपल्या मुलीचं नाव ठेवलं श्लेष्मा. आता त्याला जर त्या नावाची अर्थशक्ती ज्ञात असती तर त्याने ते नाव ठेवलं नसतं. श्लेष्मा शब्दाचा अर्थ तुम्हालाही माहिती आहे का? तुम्हाला माहीत नसेल तर मी सांगतो. तुकोबारांच्या गाथेमध्ये उपदेशपर प्रकरणामध्ये एक अभंग आहे. तसे तर 3 अभंग क्रमाने आलेत. पहिल्या अभंगामध्ये तुकोबारांनी बालपणाचं वर्णन केलंय. बाळपणी आईसे वरुषी गेली 12. त्याच्यानंतर दुसरा अभंग क्रमाने येतो तारुण्याच्या मध्ये न मानी कोणासी, तारुण्य अवस्थेचं वर्णन कराना. आणि तिसरा क्रमाने येणारा अभंग आहे वार्धक्य अवस्था, म्हातारपणाचं वर्णन करणारा अभंग आहे. मग तो अभंग सुंदर आहे. महाराज म्हणतात म्हातारपणी पडसे थेटे खोकला, हात कपाळला लावणी बैसे, खोबऱ्याची वाटी झाली असे मुख. मला पुढं बोलायचंय. गळतसे नाक श्लेष्मपुरी. इथं श्लेष्मा शब्द आला बघा. गळतसे नाक श्लेष्मपुरी. अधिक विस्तार करून सांगण्याची आवश्यकता नाही, आपल्या लक्षात आलं असेल. तरी पण मराठी भाषेमध्ये व्याख्या सांगायची ठरली तर सर्दी नावाचा आजार झाल्यानंतर मनुष्याच्या नाकातून जो द्रव पदार्थ बाहेर पडतो त्याला श्लेष्मा असं म्हणतात. विठ्ठल नावाला अर्थ नसला तरी चालेल, पण नावामध्ये मात्र विभिन्नता या जगात पाहायला मिळते. अहो, अलीकडचं उदाहरण एक सांगायचं ठरलं तर कोरोनाच्या काळामध्ये एका लहान बालिकेचा जन्म झाला. मग त्या दाम्पत्याने जोडप्याने नाव काय ठेवलं माहिती का? कोरोना. म्हणले कोरोनाची आठवण. विठ्ठल विठ्ठल. यांची नावे ही अनाने. प्रत्येकाच्या नावाच्या ठिकाणी विभिन्नता आपल्याला पाहायला मिळते. विभिन्नता क्रमांक 1, प्रत्येकाच्या नावाच्या ठिकाणी असणारी विभिन्नता. पुढे चला. दुसऱ्या प्रकारची विभिन्नता या जगामध्ये पाहायला मिळते. प्रत्येकाच्या ठिकाणी असणारं वर्तन, आणि या वर्तनामध्ये विभिन्नता पाहायला मिळते. अनारिसे वर्तने. प्रत्येकाचं वागणं वेगळं वेगळं आहे. कोण कोणत्या तालात वागतो तो कोण कोणत्या तालात वागतो. अर्थात हे ताल नाही, लोकांच्या वागण्याचे ताल वेगळे आहेत. तर प्रत्येकाचं वागणं वेगवेगळं आहे. वर्तन प्रत्येकाचं वेगवेगळं आहे. प्रत्येकाच्या वर्तनामध्ये असणारी विभिन्नता आहे. पुढे चला. वेशही सिनाने आगवियांचे. तिसरी विभिन्नता ज्ञानोबरांनी आपल्याला सांगितली. प्रत्येकाच्या वेशामध्ये असणारी विभिन्नता. प्रत्येकाचा वेश जो आहे तो वेश आपल्याला वेगवेगळा पाहायला मिळतो. अर्थातच ईश्वर दत्त देवाने आपल्याला जे शरीर दिलं त्या शरीराचा वेश वेगवेगळा आहे. अगदी एकाच आईच्या पोटी जन्माला आलेली जरी 2 बाळकं असली तरी त्यांचा वेश आपल्याला वेगळा पाहायला मिळतो. ईश्वर दत्त वेश वेगळा आहे, आणि पुन्हा मनुष्य देहावर जो वेश धारण करतो हा वेश पुन्हा अजून वेगळा आहे. या वेशामध्ये सुद्धा वेगवेगळी विभिन्नता आहे. आता ही विभिन्नता एवढी बदलत चालली महाराज. स्त्रियांचं आकर्षण आता पुरुषांच्या वेशाकडे जायला लागलं. आता अलीकडं भविष्यकाळामध्ये असं होऊ नये पुरुष सुद्धा स्त्रियांच्या वेशाकडे जातात ती काय, असं होणार नाही बहुतांशी. पण मला सांगायचंय वेशामध्ये असणारी विभिन्नता आहे. 3 प्रकारची विभिन्नता तुम्हाला सांगितली. प्रत्येकाचा वेश वेगळा आहे. पुढे चला. चौथी विभिन्नता तुम्हाला सांगितली की प्रत्येकाच्या बुद्धीमध्ये स्फुरणारा जो विचार आहे तो विचार प्रत्येकाचा भिन्न भिन्न पाहायला मिळतो. पिंडे पिंडे मतिर्भिन्ना. प्रत्येकाची बुद्धी वेगळी आणि त्या बुद्धीमध्ये स्फुरणारा विचार वेगळा आहे. प्रत्येकाचा विचार वेगळा आहे. तुकोबारांनी म्हटलं प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जण. काही सत्वगुणाने युक्त सात्विक लोक जगात आहे, काही रजोगुणाने युक्त असणारे राजसी लोक जगात आहे, काही तमोगुणाने युक्त तमोगुणी लोक या जगात आहे. सात्विक लोकांचा आहार वेगळा, त्यांचे विचार वेगळे. विस्ताराने भगवान परमात्म्याने 17व्या अध्यायामध्ये हा विचार मांडला की नाही. सत्वगुणी लोकांचा विचार वेगळा आहे, त्यांचा आहार वेगळा आहे, त्यांच्या सगळ्याच गोष्टी वेगळ्या आहेत. रजोगुणी लोकांचा विचार वेगळा, तमोगुणी लोकांचा विचार वेगळा. प्रत्येकाचा विचार वेगळा आहे. पुढे चला. विचारामध्ये असणारी विभिन्नता. आणि 5वी विभिन्नता या जगामध्ये पाहायला मिळते. प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये एक वृत्ती आहे, त्या वृत्तीचं नाव आहे आवड. आणि प्रत्येकाची आवड नावाची वृत्ती आपल्याला वेगवेगळी पाहायला मिळते. विठ्ठल विठ्ठल. वैकुंठवासी गुरुवर्य स्वानंद सुखनिवासी वैद्यबाबा सुंदर कोटी करायचे. एक एकाला आवडत नाही, एक सर्वांना आवडत नाही, सर्व एकाला आवडत नाही, सर्व सर्वांना आवडत नाही.
सुंदर प्रकारची कोटी करून सांगायचे. या आवडीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची विभिन्नता पाहायला मिळते. प्रामुख्याने या आवडीसंबंधी आपल्याला विचार करून अभंगाकडे यायचं आहे. मग या आवडीसंबंधी विचार करत असताना 3 प्रकारच्या वर्गाची आवड आपल्याला पाहायची आहे. पहिला आवडीचा वर्ग पाहायचा आहे. पहिली आपल्याला सामान्य जीवाची आवड, दुसरी आवड आहे संत महापुरुषांची आवड, आणि तिसरी आवड आहे भगवान परमात्म्याच्या अंतःकरणामध्ये असणारी आवड. प्रत्येकाची आवड वेगवेगळी आहे. प्रत्येकाच्या आवडीमध्ये विभिन्नता पाहायला मिळते. पहिला वर्ग आहे सामान्य जीवांचा. सामान्य जीवाला काय आवडतं या संबंधी विचार करताना थोडंसं संत वाङ्मयाचा जर आपण विचार केला तर ज्ञानोबरांनी आपल्याला सांगितलं, आव्हांटलिया असता बुद्धी विषय सुखची परमावधी, जीव तैसा उपाधी आवडे लोकांना उपाधी आवडते असे ज्ञानोबराय बोलतात. कशामुळं घडलं हे? आस्था बुद्धी आव्हांटली. आस्था जिथं असायला पाहिजे तिथं राहत नाही, तिथून ती आव्हांटली, बाजूला झाली, आड मार्गाला लागली. त्यामुळे नको ते लोकांना आवडायला लागलं. म्हणजेच लोकांना काय आवडतं? जीव तैसा उपाधी, जीवाला उपाधी आवडते. अर्थातच जीवाला संसार आवडतो. अजून काय जीवाला आवडतं या संबंधी चिंतन करताना ज्ञानोबरांनी 15व्या अध्यायामध्ये जीवाला काय आवडतं हे सांगितलं. जीवाची स्वाभाविक आवड ही विषयाच्या ठिकाणी असलेली आपल्याला पाहायला मिळते. जीवाचा अनंत जन्माचा प्रवास जर आपण पाहिला, अनादि संसार मालेच्या ठाई, नित्य विषय सेविले पाही, ते ठसावले चित्ताच्या ठाई, वारंवार पाही सेविता. नाथबारांनी भागवतामध्ये गोड विचार मांडला. अनादि काळापासून जीव हा अनेक योनींचा प्रवास करत करत विषयांचा भोग घेत आलेला आहे. त्यामुळं स्वाभाविकपणाने जीवाच्या अंतःकरणामध्ये विषयाची आवड पाहायला मिळते. आणि मग जीव काय करतो? विषयांच्या ठिकाणी कसा प्रवृत्त होतो? हे विषय किती आहेत? अगा विषय हे 5 आहेत. ती 5 प्रकारचे विषय आहेत. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. आणि मग या पंचविषयाच्या ठिकाणी जीव कसा प्रवृत्त होतो हे सांगण्याकरता ज्ञानोबरांनी 15व्या अध्यायामध्ये 5 ओव्या खर्ची घातलेल्या आहेत. मनाच्या रथी वळघे, मनाच्या रथावर आरूढ होतो. आणि मग हा जीवात्मा कुठं कुठं जातो? मग नेत्राच्या डोंगरे सैरा हिंडे, मग रसनेचा दरकुटा भरोचे लागे. गोड विचार ज्ञानोबरांनी मांडलाय. विस्ताराने विचार केला की विषय हा जीव हा पंचविषयांचा भोग घेण्याकरता प्रवृत्त होतो. म्हणजेच दुसरी गोष्ट, आपण जीवाची आवड पाहतोय. जीवाला काय आवडतं? जीवाला उपाधी अर्थात संसार आवडतो. त्याच प्रकारे जीवाला पंचविषय आवडतात. हा विचार आपण पाहिला. अजून जीवाला काय आवडतं? ज्ञानोबरांनी जसे पंचविषय आपल्याला सांगितले त्याचप्रमाणे जगद्गुरु तुकोबारांनी सुद्धा आपल्याला पंचविषय सांगितले की जीवाला कोणते पंचविषय आवडतात. महाराजांचा अभंग आहे. महाराज म्हणतात, या जगामध्ये एकही मनुष्य असा नाही की त्याला या 5 गोष्टी आवडत नाही. मग या 5 गोष्टी कोणत्या? महाराजांनीच त्याचा उल्लेख केलेला आहे. ऐसा कोणी नाही हे जया नावडे, ऐसा कोणी नाही हे दया आवडे, ऐसा कोणी नाही हे दया आवडे, ऐसा कोणी नाही हे दया आवडे. कन्या पुत्र घोडे दाराधन, कन्या पुत्र घोडे दाराधन, कन्या पुत्र घोडे दाराधन, कन्या पुत्र घोडे दाराधन. हे ऐसा कोणी नाही दयाजना बडे, ऐसा कोणी नाही दयाना बडे, ऐसा कोणी नाही दया देवा बडे, ऐसा कोणी नाही दयाना बडे, ऐसा कोणी नाही दयाजना बडे. कन्या पुत्र घोडे दाराधन, कन्या पुत्र घोडे दाराधन, ऐसा कोणी नाही जनाना बडे. कन्या पुत्र घोडे दाराधन, कन्या पुत्र घोडे दाराधन. तुकोबारांनी 5 गोष्टी सांगितल्या पहा. ऐसा कोणी नाही हे जया नावडे. महाराज म्हणतात, या जगतामध्ये असा एकही मनुष्य नाही की त्याला हे आवडत नाही. महाराजांनी 5च गोष्टी आपल्याला सांगितल्या. मोजा, कन्या, पुत्र,
घोडे, दारा, धन. झाल्या 5 गोष्टी. जागे आहेत ना तुम्ही? हां. कन्या, पुत्र, घोडे, दारा, धन 5 गोष्टी आहेत. आणि मग क्रमाने सांगताना महाराजांनी सरळ सरळ व्याख्या आहेत. कन्या, पोटी जन्माला आलेली कन्या ज्याची त्याला आवडते. कन्या, पुत्र, पुत्रही आवडतो. तिसरी गोष्ट सांगताना महाराजांनी असं म्हटलंय, कन्या, पुत्र, घोडे. तुम्हाला आवडतात घोडे? नाही ना? एकदा काही काहींच्या जीवनामध्ये एकदा तरी प्रसंग घोड्यावर बसण्याचा येतो, काहींच्या जीवनात तोही येत नाही. आला तर येतो, काहींच्या येतही नाही. मग तेवढ्या पुरता तरी आवडावा ना, तेवढ्या पुरता तरी का तेवढ्या पुरते आवडत नाही. मग या ठिकाणी महाराजांनी घोडे या शब्दाचा प्रयोग का केला असावा? महाराजांनी बोलताना महाराजांची भाषा अगोदर अशी पाहायला मिळते, असा कोणीच या जगामध्ये नाही की त्याला हे आवडत नाही. म्हणजे काय? निषेधात्मक महाराजांची भाषा पाहायला मिळते. म्हणजेच सगळ्यांना या गोष्टी आवडतात. मग सगळ्यांना आवडत असेल तर मग घोडे तर आम्हाला आवडत नाही, घोडे आवडायला पाहिजे. ऐका, महाराजांची जी भाषा आहे ती 350 वर्षापूर्वीची भाषा आहे. त्या काळातली भाषा बोलत असताना महाराज त्या काळामध्ये लोकांना घोडे आवडत होते. का घोडे आवडत होते याचं कारण माहिती आहे तुम्हाला? प्रत्येक लोक घोडे सांभाळत होते घरोघरी. कशा करता? घोडे त्या काळामध्ये दळणवळणाचं एक साधन म्हणून लोक वापरत होते. आणि कुठेही प्रवास करायचा म्हटला की घोड्याचा वापर त्या काळामध्ये करावा लागायचा. काळ बदलला, घोडे गेले, गाड्या आल्या. घोड्यांची आवड कुठे गेली? महाराजांनी घोडे म्हटले की आपण गाड्या कंसात अर्थ घ्यायचा. कन्या, पुत्र, घोडे. पुढे चला. चौथी गोष्ट तुकोबारांनी सांगितली, दारा म्हणजे घराचं दार. बरोबर ना? मग दारा म्हणजे अगदी जवळचा विषय. धन, दारा, पुत्रजन. दारा शब्दाचा अर्थ होतो पत्नी. कन्या, पुत्र, घोडे, दारा. आणि 5वी गोष्ट महाराजांनी सांगितली, धन, पैसा. त्याच्याकरता सगळं चाललंय. द्रव्य जीवाहुनी आवडे या जना. महाराज म्हणतात जीवापेक्षा, प्राणापेक्षा लोक प्रेम करतात. कशावर? धनावर. पूर्वीच्या काळामध्ये बँका नसायच्या. पूर्वीच्या काळामध्ये द्रव्य साचलं की माणसं पुरून ठेवायची जमिनीमध्ये. आणि जमिनीमध्ये ठेवलं की अगदी प्राण जरी कंठाशी आला तरी लोक सांगत नव्हते कुठं पुरून ठेवले. जीव जावो परी नुमसे ठेवीला ठावो. ज्ञानोबा आहे बोलतात. जीव गेला तरी सांगत नाही द्रव्य कुठं पुरले. आणि परिणाम असा व्हायचा, जीव जायचा पण अंते मती सागती. वासना धनाविषयी तशी शिल्लक राहायची. आणि मग साप होवनी असणे भाटीतीये. आणि मग पुढचा जन्म घ्यावा लागायचा. अशी गोष्ट आहे. म्हणून ऐका, ही द्रव्याविषयीची वासना प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये आहे. जीवाची आवड आपण पाहिली, पण पुढे चला. जीवाला जे आवडतं ते संतांना आवडत नाही. म्हणजे जीवाला काय काय आवडतं आपण क्रमाने पाहत आलो. जीवाला उपाधी आवडते, संतांना उपाधी आवडत नाही. उपाधी वेगळा तुकाराहीला सोवळा. उपाधी वेगळं संतांचं जीवन आहे. किंवा देवाला प्रार्थना करताना तुकोबारांनी असं म्हटलंय, उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, काहीच संसार तुम्हा नाही ऐसे मज करून ठेवणार आहे. उपाधी रहित जीवन व्यतीत करायला आवडतं संतांना. पुढे चला. जीवाला उपाधी आवडते, संतांना उपाधी आवडत नाही. जीवाला संसार आवडतो पण संतांना संसार आवडत नाही. काय? तुकोबारांच्या काळामध्ये देहू गावातली काही लोक तुकोबारांकडे आली, महाराजांचं दर्शन केलं आणि महाराजांजवळ बसले. आणि बसल्यानंतर आता प्रापंचिक लोकांचा विषय काय असणार हो? एखादा प्रपंचातला मनुष्य एखाद्या प्रापंचिकाला भेटला तर तो थोडंच विचारणार आहे, सकाळी नित्यनेम झाला का, सकाळी ज्ञानेश्वरी वाचली का, आता हरिपाठ झाला का, असं कोणीच विचारणार नाही. कोणीच विचारत नाही. मग ती सगळी लोक आली, महाराजांकडे आली आणि महाराजांना असं म्हणायला लागली, महाराज तुमच्या प्रपंचाचं कसं काय चाललंय आता? पूर्वी प्रपंचाविषयीची फार बिकट परिस्थिती आम्ही ऐकत होतो. तुम्ही अनेक प्रकारचे उद्योग धंदेही केले पण त्यात तुम्हाला काही यश आलं नाही. पण सध्या तुमची कौटुंबिक अवस्था कशी आहे? प्रपंच पाणी बरं चाललंय ना? हे सगळं महाराज ज्यावेळेस, हे सगळे लोक ज्यावेळेस महाराजांजवळ येऊन बोलायला लागले त्यावेळेस महाराजांच्या मुखातले शब्द आहेत. महाराज म्हणतात, तुम्ही माझ्याकडे आलात ना, भूतिदेव म्हणून भेटतो या जना. तुमच्यामध्ये परमात्मा आहे म्हणून मी तुम्हाला वंदन करतोय. पण माझ्याजवळ बसल्यानंतर खबरदार प्रपंचाबद्दल काही बोलाल तर. माझ्याजवळ आलात ना, माझ्याजवळ प्रपंचाबद्दल काहीच बोलायचं नाही. कारण प्रपंचाबद्दल बोललेलं माझ्या कानानेही मला ऐकवत नाही,
नका मज पाशी वदो प्रपंचाचे विषय आता नाही कवे कानी देवा विनवा प्रपंचाचे विषय आता कवे काही तुकोबाराय बोलतायत नका मज पाशी वदो प्रपंचाचे विशी आता नाही कवे कानी मज देवा विनवाणी. महाराज त्या लोकांना उद्देशून असं म्हणतात, माझ्याजवळ बसलात ना प्रपंचासंबंधी एक शब्दही काढू नका, कारण आता देवाशिवाय एक शब्दही माझ्या कानांनी मला ऐकवत नाही. मला पुढे जाऊन असं विचारायचं आहे, ज्या महापुरुषांना प्रपंचासंबंधी बोललेलं कानानेही ऐकवत नाही त्यांना प्रपंच अंतकरणात आवडेल कसा. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून प्रपंचासंबंधीचे तुकोबारांचे उद्गार पहा. तुका मने कडू वाटतो प्रपंच किंवा मनोनी रुसलो संसारा सर्प हा विखार पांढरा तुझसी अंतर रे दातारा याची दावेदारा निमित्त येणे मज भोगविल्या खाणी. हे सगळं या संसारामुळे भोगावं लागले. म्हणून जीवाला संसार आवडत असेल तर संतांना संसार आवडत नाही. पुढे चला. जीवाला पंचविषय आवडतात, संतांना विषय आवडत नाही. भगवद्गीतेच्या 5व्या अध्यायामध्ये चिंतन करताना भगवान अर्जुनाला सांगतात, या विषयांमध्ये रममाण होतो कोण. ये ही संस्पर्शजा भोगा दुःख यो नय येव ते आद्यंतवंत कौंतेय न तेषु रमते बुधः. पुढे चला. तुकोबारांनी सांगितलेल्या 5 गोष्टी संत महात्म्यांना आवडत नाहीत. त्यांना आवडणाऱ्या गोष्टी वेगळ्याच आहेत. विषय तो त्यांचा झाला नारायण. मग संतांना आवडतं काय. जीवाला जे आवडतं ते संतांना आवडत नाही. मग संतांना काय आवडतं. संतांनाही 5च गोष्टी आवडतात. कोणकोणत्या 5 गोष्टी आवडतात. जीवाला आवडणाऱ्या 5 गोष्टी वेगळ्या आणि संतांना आवडणाऱ्या 5 गोष्टी वेगळ्या आहेत. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी एका अभंगामध्ये आपल्याला 5 गोष्टी सांगितल्या. आवडे देवासी तो ऐका प्रकार. देवाला आवडणाऱ्या त्या गोष्टी. संत महात्म्यांना आवडणाऱ्या 5 गोष्टी. संतांचा मुख्य विषय परमात्मा. संतांना आवडणाऱ्या 5 गोष्टी त्यातला मुख्य विषय आहे परमात्मा. परमात्मा मुख्य आवडतो. जसं त्या गोपिकांचं वर्णन करताना तुकोबारांनी म्हटलं, एक विषय तो सकळांचा हरी त्याच्या आवडीने आवडी तरी. सगळ्या गोपिकांचा एक विषय म्हणजे परमात्मा आवडता आणि त्याच्यामुळे बाकीच्या गोष्टी त्या गोपिकांना आवडतात, म्हणजे भक्तांना आवडत होत्या. भक्तांचा संतांचा एक आवडीचा मुख्य विषय म्हणजे परमात्मा. 2 परमात्म्याचं नाम. 3 परमात्म्याचं रूप. 4 परमात्म्याचं धाम. आणि 5 परमात्म्याची भक्ती करणारी भक्त मंडळी. विठ्ठल विठ्ठल. संतांच्या आवडीचा प्रधान विषय म्हणजे परमात्मा आहे. परमात्मा आवडतो आणि म्हणून गुरुवर्य परमेश्वर बाबांची चाल. जीवीची या जीवा प्रेम भावाची या भावा तुझ वाचुनी केशवा अनुनावडे जीवे अनुसरली अजूनी काना. जीवीची या जीवा प्रेम भावाची या भावा तुझ वाचुनी केशवा अनुनावडे. परमात्मा आवडतो. परमात्मा आवडतो. ज्ञानोबराय बोलले देवाला, देवा तू आवडतो. पण ज्ञानोबरायांच्या अंतकरणाची परीक्षा पाहण्याचं देवाने ठरवलं आणि भगवान म्हटले, काहून ज्ञानोबराय तुम्ही म्हणतात मीच तुम्हाला जीवापेक्षा आवडतो, प्राणापेक्षा आवडतो, पण हे खरं आहे का हो. व्यवहारातही लोक म्हणतात तुमच्यासाठी काही पण, आणि तुम्ही किती आवडता, प्राणापेक्षा आवडतात असं फक्त वाणीतच असतं, अंतकरणामध्ये ही भावना नसते. पण ज्ञानोबरायाने विचारलं हे खरं आहे का. ज्ञानोबराय म्हणतात हे देवा खरंच आहे, मी अंतकरणापासून बोलतो, पण तुम्हाला जर माझ्या विधानाची सत्यता पटवून द्यायची असेल तर ती मी पटवून देऊ शकतो. व्यवहारामध्ये एखाद्या गोष्टीची, एखाद्या विधानाची सत्यता पटवून द्यायची असेल तर लोक काय म्हणतात, तुझी शपथ घेऊन सांगतो.
आई शपथ मी खरं बोलतो. बोलतात की नाही लोक व्यवहारामध्ये असं बोलतात. तसं ज्ञानोबाने म्हणतात देवा मी तुला शपथ घेऊन सांगतो. बहु आवडसी जीवा पासोनिया, बहु आवडसी जीवा पासोनिया, बहु आवडसी जीवा पासोनिया, बहु आवडसी जीवा पासोनिया. तुझी आण वाहीन गा देवराया, तुझी आण वाहीन गा देवराया, देवराया. बहु आवडसी जीवा पासोनिया, बहु आवडसी जीवा पासोनिया, बहु आवडसी जीवा पासोनिया, बहु आवडसी जीवा पासोनिया. कानडिया विठोबा, कानडिया, कानडिया विठोबा, कानडिया, कानडिया विठोबा, कानडिया, कानडिया विठोबा, कानडिया, कानडिया विठोबा. ज्ञानोबा देवाला म्हणतात देवा बहु आवडसी जीवापासून या. आणि जीवापासून आवड सांगायची म्हटली की ती आवड सुद्धा जीवापासूनच म्हणावी लागते वा. आणि मग ती जीवापर्यंत जाऊन पोहोचते. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. विठाला 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 विठाला. बहु आवडसी ज्ञानोबा म्हणतात तुझी आण वाहीन गा देवराया. बहु आवडसी जीवापासून या. परमात्मा आवडतो, परमात्म्याचं नाम आवडतं. तुझ्या नामाची आवडी विठो आम्ही तुझी वेडी. अर्जुनाच्या मुखातले उद्गार 10व्या अध्यायामध्ये आहेत. अर्जुन देवाला म्हणतोय तुझे नामची आम्हा आवडे, वरी भेटी होय जवळी कजोडे. नाम आवडतं, पुढे चला. देवाचं रूप आवडतं, आवडे हे रूप गोजरे सगुण. पुढे चला. देवाचं धाम आवडतं, परमात्मा ज्या धामात राहतो ते धामही संतांना आवडतं. म्हणून तुकोबाराय म्हणतात त्याची या गावीची आवड ही जीवा. त्याच्या गावाची आवड आमच्या अंतकरणामध्ये आहे. म्हणून तर नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळिया. प्रत्येक वारीला आम्ही नाचत त्याच्या गावाला वारीला जातो. आणि म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात त्याच्या धामाविषयीची आवड सुद्धा आमच्या अंतकरणामध्ये आहे. गुरुवरे बोधे बाबांची चाल. माझे जीवीची आवडी, माझे जीवीची आवडी, पंढरपुरा नेईन गोडी, पंढरपुरा नेईन गोडी, पांडुरंगी मन रंगले, पांडुरंगी मन रंगले. ज्ञानोबाराय सांगतात माझे जीवीची आवडी, पंढरपुरानी नगुडी, पांडुरंगी मन रंगले. देवाच्या धामाविषयीची आवड 4 गोष्टी. आणि 5वी गोष्ट सांगितली भगवान परमात्म्याची भक्ती करणारे संत महात्मे, भक्त महात्मे. तुकोबारायांचा एकच अभंग सांगतो आणि पुढे जातो. तुकोबाराय सांगतात आमच्या जीवनातले खरे सोयरे, आमच्या जीवनातले खरे सज्जन कोण आहे ते माझे सोयरे. सज्जन सांगाती कोण, पाय आठविती विठोबाचे. तुकोबारायांनी आपले संबंध सगळे जीवनामध्ये धारण केले. कुणाशी हो? जे भगवंताचं भजन करतात त्यांच्याशी. त्यांच्याशीच महाराजांनी आपल्या जीवनातले सगळे संबंध जोडले. आणि त्याच अभंगातलं शेवटचं चरण मला सांगायचं आहे. महाराज म्हणतात तुका म्हणे जैसे आवडती हरिदास, तैसी नाही आस अनेकांची. 5वी गोष्ट हरिभक्त, भगवंताची भक्ती करणारे भक्त मंडळी तेवढेच आवडतात. संतांना आवडणाऱ्या 5 गोष्टी पाहिल्या. पुढे चला.
संतांची आवड पाहिल्यानंतर आपल्याला देवाची आवड पाहिजे. मग देवाला काय आवडतं हो? देवाला काय आवडतं? कधी कधी देवाची आवड संतांनी आपल्यासमोर ठेवलेली आहे, तर कधी कधी देवाने आपल्या अंतःकरणात ती आवड आपल्या मुखाने प्रगट केलेली आहे. मग संतांच्या मुखातून देवाची आवड ऐकण्यापेक्षा देवालाच आपण विचारू, देवाला तुला काय आवडतंय? तर देवाने भगवद्गीतेमध्ये, भागवतामध्ये जेवढे जेवढे ग्रंथ भगवंताच्या मुखातून प्रसवले, त्या सगळ्या आपल्या वाणीतून परमात्म्याने आपली आवड प्रगट केलेली आहे. भगवद्गीतेचा विचार करा. 12व्या अध्यायातल्या 13व्या श्लोकापासून, अद्वेष्टा सर्व भूतानाम या श्लोकापासून प्रत्येक श्लोकाच्या उत्तरार्धामध्ये भगवान परमात्म्याने हेच सांगितलं, यो मद्भक्त समे प्रिय, यो मद्भक्त समे प्रिय, भक्तिमान मे प्रियो नरः, भक्तास्ते तीव मे प्रिया. म्हणजे या सगळ्या वचनातून एक गोष्ट लक्षात आली की देवाला कोण आवडतं? देवाला भक्त आवडतात. पण आता भक्त सुद्धा भरपूर झाले, भक्त भरपूर झाले. नावाचे भक्त, वेशाचे भक्त, भक्ताचा वेश धारण करून फिरणारे भक्त. कोणते भक्त देवाला आवडतात नेमके हेही कळालं पाहिजे. तर भक्ताचे प्रकार आपण करत बसण्यापेक्षा देवानेच गीतेत भक्ताचे 4 प्रकार सांगितले. चतुर्विधा भजन्ते माम जना सुकृतिनो अर्जुन, आर्तो जिज्ञासु अर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ. एकाच ओवीत ज्ञानोबरांनी सगळ्या व्याख्या सांगितल्या. आर्त तो आरतीचे निव्याजे, जिज्ञासू तो जाणावयाची लागी भजे, तिजेनी तेने इच्छिजे अर्थसिद्धी, मग चौथी याची ठाई काहीच करणे नाही. 4 प्रकारची भक्त, आर्त, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी. मग पुन्हा शंका निर्माण झाली, देवाला भक्त आवडतात, भक्ताचे 4 प्रकार देवानेच सांगितले. मग या 4 भक्तांच्या प्रकारापैकी कोणते भक्त देवाला आवडतात? तर याचं उत्तर निळोबारा देतात अभंगाच्या 1ल्या चरणामध्ये. निज भक्ताची आवडी, निज भक्ताची आवडी, निज भक्ताची आवडी, निज भक्ताची आवडी. कोणते भक्त देवाला आवडतात? 4 प्रकार आपण पाहिले होते. त्यापैकी निळोबरांनी उल्लेख केला निज भक्ताची आवडी. निज भक्ताची आवड देवाच्या अंतःकरणामध्ये. आता हा निज भक्त म्हणजे नेमका काय आहे? आर्त भक्ताला निज भक्त म्हणता येत नाही. अर्थार्थी, जिज्ञासू या 3ही भक्तांना निज भक्त म्हणता येत नाही. उरला जो ज्ञानी भक्त आहे त्यालाच निज भक्त म्हणता येतं. विठ्ठल विठाला 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 विठाला
विश्वमावळीच्या अभंगामध्ये ज्ञानोबरायांना भगवान परमात्म्याने निज भक्त आवडता असं म्हटलेलं आहे. समाधीच्या अभंगामध्ये सुद्धा धन्य धन्य ज्ञानदेव, ज्ञानोबराय हा निज भक्त आहे आणि मला आवडणारा आहे असं भगवंताची भाषा आहे. म्हणजे भगवान परमात्मा जर ज्ञानोबरायांना निज भक्त असं म्हणत असतील तर ज्ञानोबराय कोणते भक्त येतो, ज्ञानोबराय कोणत्या वर्गात येतात याचा थोडासा विचार जर आपण केला तर ज्ञानोबरायांचं वर्णन करतानाच असं म्हटलेलं आहे, ऐके गा ज्ञान चक्रवर्ती तू तव ज्ञानाचीच मूर्ती. मग साक्षात ज्ञानाची मूर्ती ज्ञानोबराय असतील तर ज्ञानोबराय ज्ञानी भक्त आहे. ज्ञानोबराय ज्ञानी भक्त आहे म्हणजे भगवान परमात्म्याला निज भक्त आवडतात म्हणजे ज्ञानी भक्त आवडतात. कारण काय, निज शब्दाचा अर्थ करताना निज म्हणजे काय, निज म्हणजे स्वतःचा असा त्याचा अर्थ होतो. स्वतःचा म्हणजे काय, भगवान परमात्मा म्हणतात हा स्वतःचा भक्त मला आवडतो. भगवान परमात्मा कोणत्या भक्ताला स्वतःचा म्हणजे आपला असं म्हणतात, तो जो भक्त भक्ती करताना सगळ्या जगाला सोडून सगळ्या जगाची वजाबाकी करून केवळ परमात्माच माझा आहे असं म्हणतो, त्याच भक्ताला परमात्मा सुद्धा म्हणतो की हा भक्त माझा आहे. कारण जैसा भाव जैसा तुम्ही माझ्या ठाई धरा तैसाची मी खरा तुम्हाला ये यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम. आणि मग हा निज भक्त आहे किंवा निज हा आत्मवाचक शब्द आहे. निज म्हणजे काय, निज भक्त म्हणजे काय, निज शब्दाचा अर्थ होतो आत्मवाचक म्हणजे आत्मरूपतेला जो प्राप्त झाला त्याला निज भक्त म्हणा. आत्मरूपता ज्याला प्राप्त झाली तो ज्ञानी भक्तच आहे. आणि म्हणून चौथियाचे ठाई असा जो ज्ञानी भक्त आहे तो भगवान परमात्म्याला आवडतो. मग आवडत असेल तर आवड काय, ही आवड नावाची गोष्ट अशी आहे, प्रेम नावाची गोष्ट अशी आहे, ती बोलण्यातून प्रगट होत नाही तर ती कृतीतून प्रगट होते. मग देवाच्या अंतःकरणामध्ये निज भक्ताविषयी आवड असेल तर भगवान परमात्मा त्या निज भक्ताबद्दल अशी कोणती कृती करतो, काय करतो, तर याचाच विचार उरलेल्या 3.5 चरणातून निळोबरायांनी सांगितलं. पहिली गोष्ट त्यातली सांगितली, काय सांगितली, सांभाळी त्या घडी घडी, त्या म्हणजे त्या भक्ताला परमात्मा आवडीपोटी त्या भक्ताचा सांभाळ करतो. आणि शब्द वापरताना असं म्हटले घडी घडी. घडी शब्दाचा अर्थ होतो प्रत्येक क्षणाला. प्रत्येक क्षणाला परमात्मा त्या भक्ताचा सांभाळ करतो, त्या भक्ताला सांभाळतो. आणि भक्ताचा सांभाळ करत असताना संकटातून भक्ताला सांभाळताना कधी पुढून संकट येईल म्हणून परमात्मा पुढेही उभा राहतो, कधी मागून संकट येईल म्हणून मागे सुद्धा उभा राहतो. मागे पुढे उभा राही, जेवायला नाही, मागे पुढे उभा राही सांभाळीत. सांभाळ करण्याकरता हो, भक्ताचा सांभाळ करण्याकरता. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडोने दे. या प्रकारे प्रत्येक क्षणाला परमात्मा भक्ताचा सांभाळ करतो. कधी भक्ताला पुढं घेतो तर कधी कधी भक्ताला मागं घालतो. आम्हा घाली पाठीकडे आपण कळी काळासी भिडे. किंवा पहिल्याच अध्यायामध्ये ज्ञानोबराय म्हणतात ना, पायको पाठीसी घातला आपण पुढा राहिला. भक्ताला मागं घालतो आणि आपण पुढे राहतो आणि भक्ताचा मात्र सांभाळ करतो. सांभाळी त्या घडी घडी, प्रत्येक क्षणाला भक्ताला सांभाळण्याचं काम परमात्मा करतो. पण सांभाळणं म्हणजे काय, फक्त संकटातूनच रक्षण करणं याला सांभाळणं म्हणत नाही. तर भक्ताच्या जीवनामध्ये ज्या ज्या कोणती गोष्टी उपस्थित होतील त्या सगळ्या गोष्टीतून परमात्मा भक्ताला सांभाळतो. मग भक्ताला जर भूक लागली असेल, भक्ताला तहान लागली असेल, अशाही स्थितीमध्ये परमात्मा सांभाळतो. अभंगाचं दुसरं चरण. राखोनिया भूक तहान, 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 करी त्यांचा बहुमान, करी त्यांचा बहुमान,
बहुमान. भक्ताचा सांभाळ करतो. मग सांभाळत असताना कोणकोणत्या गोष्टीतून परमात्मा सांभाळतो ऐका. परमात्मा भक्ताला जे सांभाळतो ना, याच्याकरता तुकोबारांनी उपमा दिली. कशाची उपमा दिली? विसंबेना माता बाळा तैसा लळा पाळावा, तैसा लळा पाळावा, तैसा लळा पाळावा. महाराज म्हणतात विसंबेना माता बाळा. जशी आई आपल्या लेकराला कोणत्या स्थितीमध्ये विसरत नाही, प्रत्येक क्षणाला आपल्या लेकराची काळजी घेते, तैसा लळा पाळावा, तसाच लळा परमात्मा आपल्या भक्तांचा पाळतो. मग लळा पाळत असताना राखोनिया भूक तहान. भक्ताला भूक लागली, भक्ताला तहान लागली, हे सुद्धा परमात्मा भक्ताच्या जीवनामध्ये राखतो. यातूनही परमात्मा भक्ताला सांभाळतो. भक्तविजय ग्रंथामध्ये महिपती बापांनी एका भक्ताचं गोड चरित्र लिहिलेलं आहे. तो जो भक्त आहे तो पैठण क्षेत्रामध्ये भगवत भक्ती करण्याकरता अवतीर्ण झाला. तो म्हणजे सूर्याचा जो सारथी आहे अरुण, त्याचा अवतार होता. पण त्या भक्ताचं वैशिष्ट्य असं होतं, पैठण क्षेत्रामध्ये त्याचा जन्म झालेला आहे, पण उपजताच त्या भक्ताला दोनही पाय नव्हते आणि दोनही हात नव्हते. अशा स्थितीत त्या भक्ताचा जन्म झाला. मला त्याचं चरित्र तुम्ही ऐकलं असेल, सांगा बरं नाव. भक्त कुर्मदास. पैठण क्षेत्रामध्ये जन्माला आलेला हा भक्त. महाराज लहानपणापासून आईने सांभाळ केला. आंधळे पांगळे मुके अनर्गळ कसंही बाळ असलं तरी आई मात्र बाळाला उपगत नाही. लहानपणापासून आईने बाळाचा सांभाळ केला. आषाढी यात्रा जवळ आली होती आणि आषाढी यात्रा जवळ आल्यामुळं गावोगावच्या दिंड्या सगळ्या पंढरपूरला निघाल्या. दिंड्या पंढरपूरला जात असताना काही दिंड्यांचा मुक्काम पैठण क्षेत्रामध्ये पडला आणि पैठण क्षेत्रामध्ये टाळ मृदंगाचा जय 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 जयकार त्या ठिकाणी सुरू झाला. तो ध्वनी त्यांच्या कानावर पडला आणि विचारलं, कळालं की हरिभक्त मंडळी पंढरपूरला चाललेत आणि वाटचालीचं कीर्तन सुरू झालं. त्यांना असं वाटलं आपण कीर्तन जाऊन ऐकलं पाहिजे. कीर्तन ऐकण्याकरता त्या ठिकाणी ते आलेले आहेत. आल्यानंतर मारुतीच्या पारावर ते कीर्तन बसून ते ऐकतायत. अर्थातच वाटचालीचं कीर्तन असल्यामुळे पंढरी महात्म्य कानावर पडलं. पंढरपूरची वारी सहजासहजी कुणाला घडत नाही, जन्मांतरीच्या पुण्यराशी वारी त्यासी पंढरीची. तुकोबारांनी सांगितलं, जन्मांतराच्या अनंत पुण्यराशी आपल्या पदरी असाव्या लागतात, तेव्हा कुठं पंढरपूरला माणसाला जाण्याची बुद्धी होते आणि माणसं जातात. आणि अशी पंढरपूरची वारी आहे. आणि वारीचं महात्म्य ऐकलं की जीवनामध्ये एकदा तरी पंढरपूरची वारी घडली पाहिजे. वैकुंठवासी गुरुनाम गुरु मामा असं म्हणायचे. गुरुवारांच्या मुखातून ऐकलं की महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीचं असं कर्तव्य आहे की त्यांनी एकदा तरी ज्ञानेश्वरी आणि गाथेचं पारायण केल्याशिवाय आणि एकदा तरी पंढरपूरची वारी पायी केल्याशिवाय त्याला मरणाचा अधिकार नाही. त्याला मरणाचा अधिकार नाही. तुम्ही म्हणेल आम्ही मरू, मरण जाणार का? हे तर काही कोणाचे गेले, अशी गोष्ट आहे. आणि म्हणून ह्या गोष्टी महाराष्ट्रात जन्माला आल्यानंतर तरी त्यांनी ते केल्या पाहिजे आणि केल्याशिवाय त्याला मरायचा अधिकार नाही असं ते सांगायचे. आणि म्हणून मग वारीचं महात्म्य ऐकल्यानंतर असं कळालं, असं लक्षात आलं की आपल्याला पायही नाही आणि आपल्याला हातही नाही. अशा अवस्थेमध्ये आपलं जीवन व्यर्थ जाणार. आपल्याला एकदा तरी पंढरपूरला गेलं पाहिजे. पण जायचं कसं महाराज? काय परिस्थिती आहे, पाय नाही हात नाही, अशा अवस्थेमध्ये कोण नेणार आहे? वारीमध्ये प्रत्येकाला आपलंच ओझं होतं, तर कोण कोणाला सांभाळणार आहे? अशी अवस्था आहे. मग ते प्रार्थना करायला लागले. पांगुळ झालो देवा, नाही हात ना पाय, बैसलो जयावरी सैराट ते जाय, खेटिता कुंपकाटी खुंट दरडीन पाहे, आधार नाही मज कोणी बाप ना माय, दाते हो दान करा जाते पंढरपुरा, न्यामज तेतवरी अखमाचा सोयरा.
प्रार्थना करायला लागले. लोक म्हटले तुला कुणी नेऊ शकत नाही आणि तुझ्या मनामध्ये हा विचार कुठून शिरला, तू कसा जाऊ शकणार आहे, तुला कोण सांभाळणार. लोक म्हणायला लागले जाऊ नको, प्रतिबंध करायला लागले. पण त्यांनी सांगितलं मी जाणार. लोक म्हटले असा वेडेपणाचा विचार करू नको, गेला तर तुला कोण सांभाळणार. घरी असताना आई सांभाळत होती, रस्त्याने चालताना तुला कोण सांभाळील. त्यांनी सांगितलं ज्याच्याकडे मी जाणार आहे ती विठाई माऊली आहे, साऱ्या विश्वाची माऊली आहे. ती माऊली मला सांभाळण्याला, नाही कोणी मला आधार दिला तर ती मला आधार देईल, तिच्यावर माझा विश्वास आहे. निघाले महाराज. आता निघाल्यानंतर खरडत खरडत निघाले. जाऊन किती लांब जाणार. पहिल्या दिवशीचा मुक्काम पडला गावाच्या बाहेर. गावाच्या बाहेर थोडेसे आलेले आहे, तिथं थांबले. रात्र झाली. भुकेचा डोंब पोटात उसळला होता. भयंकर तहानही लागली होती. मागायचं कुणाला, कोण पाणी पाजणार, अशी अवस्था आहे. अशा अवस्थेमध्ये परमात्म्याचं चिंतन करतायत, भगवंताचं नामचिंतन करतायत. आणि भगवंताचं नामचिंतन एखादा भक्त जर आर्ततेने करत असेल आणि देवाच्या दिशेने एखादं वैकुंठवासी डोंगरेजी महाराज असं सांगायचे, देवाच्या दिशेने आपण एक पाऊल जरी टाकलं तर 99 पाऊलं आपल्याकरता भगवान परमात्मा टाकत असतो. फक्त एक पाऊल आपलं देवाच्या दिशेने पडलं पाहिजे, ते एक पाऊल व्यवस्थित पडलं पाहिजे. आणि मग ते पाऊल पडलेलं होतं म्हणून भगवान परमात्मा एका वाट स्वरूप धारण करून तिथं आले आणि विचारलं म्हणे काऊ कुठं चालले. म्हणे मी पंढरपूरला चाललो. म्हणे पंढरपूरला, तुम्ही कोण, तुम्ही कुठं चालले. म्हणे मी पण पंढरपूरला आहे चाललो आहे. मग तुम्ही कुठले. म्हणे मी पण पंढरपूरलाच राहतो. भगवान परमात्मा त्या वाटसूरच्या वेशामध्ये त्यांना म्हणतात बरं झालं, मला कोणतरी जोडीला पाहिजे होतं, तुम्ही भेटले, बरं झालं. कुर्मदासजी म्हटले माझा तुम्हाला काहीच उपयोग होणार नाही, झालं तर तुमचाच मला काहीतरी होऊ शकतो. माझी सोबत तुम्हाला काही कामाची, तुम्ही पायाने निघून जाल, मला चालता येत नाही. देवाने सांगितलं मलाही जायची घाई नाही. हे आजूबाजूला गावामध्ये मी कर्जाने व्याजाचे पैसे दिलेले असतात लोकांना, ते गोळा करत करत मला जायचं असतं, मलाही जाण्याकरता घाई नाही. तुम्ही रोज जिथं मुक्कामाला असाल तिथं मी रोज येत जाईल, देवाने सांगितलं. आणि महाराज त्या दिवसापासून भगवान परमात्मा जवळ आले. लाकडं गोळा केली, 3 दगडाची चूल मांडली, स्वयंपाक केला, कुर्मदासाला जीव घातलं. भगवान परमात्मा स्वतः जेवले आणि भगवान रात्री अदृश्य झाले. आणि कुर्मदासांना सांगितलं काळजी करायची नाही, रोज मी येणार. आणि दुपारची वेळ झाली, रात्रीची वेळ झाली, महाराज देवाने यावं, स्वयंपाक करावा, कुर्मदासाला जीव घालावं, स्वतः जेवावं आणि पुन्हा अदृश्य व्हावं. असं बरेच दिवस चाललं. बैपदी बाबांनी वर्णन करताना असं म्हटलंय, कधी कधी मुक्काम करण्याकरता अरण्य असायचं. पूर्वीचा जंगलाचा काळ असायचा, गाव वस्ती नसायची. आणि गाव वस्ती नसल्यानंतर अंधार पडल्यानंतर कुर्मदासाला वाटायचं या अरण्यात आपण कुठं थांबणार. मग कुर्मदासांकरता त्यावेळेस भगवान परमात्म्याने एक त्या ठिकाणी सुंदर असं नगर निर्माण करावं. तिथं पाण्याची व्यवस्था आहे, तिथं लोकवस्ती आहे, तिथं मंदिर आहे, अशी सगळी व्यवस्था कुर्मदासाकरता देवाने ते नगर निर्माण करावं. आणि कुर्मदासजी पुढे गेली की पुन्हा नगर अदृश्य करावं, असं देवाने करावं. हिवाळ्याचे दिवस आले की त्यांच्या संध्याकाळी जीव घालावं, अंगावर पांघरून घालावं, निघून जावं. सगळ्या गोष्टी देवाने केल्या. महाराज कुठपर्यंत चाललं हे, आषाढी वारी तर कधीच निघून गेली होती. चातुर्मास सुरू झाला, चातुर्मासही संपत आला. आणि चातुर्मास संपण्याच्या अगोदर म्हणजेच आपल्या कार्तिक शुद्ध दशमीचा दिवस उदयाला आला. कुर्मदासांच्या लक्षात आलं आषाढीला तर आपण पोचलो नाही, पण कमीत कमी असं वाटलं होतं की कार्तिकी वारीला तरी मी पंढरपूरला जाईल, पण मला जाता नाही येत, काय करावं. उद्या एकादशीचा दिवस आणि कुर्मदासांचा मुक्काम पडला होता लहुळ गावामध्ये. आपण लहुळ गावामध्ये आलोय, पंढरपूर तर अजून बरंच लांब राहिलंय, आता कसं करायचं. महाराज एकादशीचा दिवस उदयाला आला. सगळे भक्ती मंडळी कार्तिकी एकादशीला पंढरपूर क्षेत्रामध्ये आहे. आणि भगवान परमात्मा आईसाहेबांना म्हणतायत, रुक्मिणी आईसाहेबांना म्हणतायत, रुक्मिणी आवर, एका भक्ताला दर्शन देण्याकरता आपल्याला जायचं. रुक्मिणी आईसाहेबांनी सांगितलं अहो सगळे भक्ती मंडळी इथं आपल्या दर्शनाकरता, आणि आपल्याला कुठं जायचं तिकडं. आता त्याला इकडे येता येत नाही का. भगवान म्हटले त्याला इकडे येता येत नाही म्हणूनच आपल्याला तिकडं जायचं. आणि आईसाहेबांना घेऊन भगवान परमात्मा त्या लहुळ गावामध्ये आले. आणि रुक्मिणी आईसाहेबासहित भगवान परमात्म्याने कुर्मदासांना तिथं जाऊन दर्शन दिलं. मला हे सांगायचं आहे की भगवान परमात्मा भक्ताला सांभाळतो. कसा सांभाळतो. राखोनिया भूक तहान, भूक लागली पाणी जेवण पुरवतो, तहान लागली पाणी पुरवतो, सगळ्या गोष्टी परमात्मा भक्ताला पुरवतो. राखोनिया भूक तहान. राखणं हे जे शब्द आहे ना, राखणं म्हणजे पूर्ण करणं असा एक त्याचा अर्थ आहे.
आणि राखणं म्हणजे काय? अरे मी तहान भूक राखून ठेवली म्हणजे बाजूला ठेवली, तुझ्याकरता मी राखून ठेवले म्हणजे काय? बाजूला ठेवलं. मग दुसरा अर्थ याचा असा होतो, एखाद्या भक्तावर जर संकट आलं आणि त्या भक्ताला सांभाळण्याकरता देवाला जायचं असेल तर परमात्मा राखून या भूक तहान म्हणजे स्वतःला भूक तहान लागली असेल तर ती राखतो म्हणजे बाजूला ठेवतो भक्ता करता. विठ्ठल 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 राखून या भूक तहान. एवढंच नाही, करी त्यांचा बहुमान. वा. परमात्मा आपल्या भक्ताचा फार मोठा मान राखतो. महाराज भक्त सामान्य क्षुद्र जातीमध्ये जन्माला आला म्हणून लोकांनी जरी भक्ताचा अव्हेर केला, भक्ताला तुच्छ लेखलं, पण परमात्मा मात्र भक्ताचा फार मान राखतो. चोखोबरायांसारख्या भक्ताला लोकांनी शूद्रवंशीय म्हणून मंदिरामध्ये येऊ दिलं नाही, मंदिरामध्ये येऊ दिलं नाही. एकदा चोखोबराय गेले तर बडव्यांनी मारलं, पण चोखोबरायांचा मान देवाने इतका राखला तर चोखोबरायांच्या हातचं दही भात खाण्याकरता भगवान परमात्माने त्यांच्या झोपडीमध्ये जावं. राखून या भूक तहान, प्रत्येक करी त्यांचा बहुमान. भक्ताचा फार मोठा मान परमात्मा राखतो. किती राखतो? भक्ताच्या मुखातून एखादं वचन बाहेर पडलं की ते वचन पूर्ण करण्याचं काम भगवान करतो. प्रमाण त्यांच्या बोला, देव भक्ताचा अंकिला, न पुसता जाता नये, खाली बैसताही भिये, अवघा त्यांचा होये जीव भाव सहित. करी त्यांचा बहुमान. परमात्मा आपल्या भक्तांचा फार मोठा मान ठेवतो, मान राखतो, मान राखतो. सगळ्या संतांच्या समाधी सोहळ्याचे प्रसंग आपण पाहिले तर आपल्या लक्षात येईल की परमात्मा भक्तांचा किती मान राखतो. करी त्यांचा बहुमान. एवढंच नाही तर भक्ताला सांभाळत असताना कधी भक्ताच्या जीवनामध्ये वस्त्रभूषणांची टंचाई निर्माण झाली तर ती परमात्मा पुरवतो. अभंगाचं तिसरं गीत. वस्त्रभूषणे पुरवी, वस्त्रभूषणे पुरवी, वस्त्रभूषणे पुरवी, वस्त्रभूषणे पुरवी, चिंतानाची वाहे जीवी, चिंतानाची वाहे जीवी, चिंतानाची वाहे जीवी, राखोनिया भुकता, राखोनिया भुकता, चिंतानांची वाहे जीवी, चिंतानांची वाहे जीवी, वाहे जीवी, राखोनिया भूक तहान, राखोनिया भूक तुकोबराय बोलतायत. वस्त्रे भूषणे पुरवी, चिंता त्यांची वाहे जीवे. भक्ताचा सांभाळ करत असताना भक्ताला कधी वस्त्राची टंचाई भासली तर वस्त्रही पुरवतो आणि भूषणही पुरवतो. सगळ्या गोष्टी परमात्मा भक्ताला पुरवतो. भक्ताला जर वस्त्राची कमतरता भासली तर परमात्मा वस्त्र पुरवतो. सगळ्यांना माहिती आहे, कौरवी पांचाळी सभे माझी आणिली, वस्त्र हरणे वस्त्रे कैची झाली माऊली. माऊली साक्षात वस्त्रच बनली. भगवान परमात्म्याने वस्त्रावतार म्हणजे आंबर अवतार धारण केला आणि वस्त्र होऊन परमात्मा द्रौपदीच्या अंगाला जाऊन लपेटले गेले. परमात्मा वस्त्र पुरवतो, वस्त्र पुरवतो. भूषणे पुरवी, भूषण भक्ताच्या जीवनामध्ये भूषणांची आवश्यकता पडली तर भूषणही पुरवतो, सगळं पुरवतो. जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनातला प्रसंग आहे. जिजाऊ आईसाहेब एक दिवस स्नानाला बसल्या. सकाळची वेळ होती, प्रातःकाळ होता आणि पहाटच्या वेळी जगद्गुरु तुकोबाराय बाहेर तुळशी वृंदावनाजवळ बसून काकडा भजन करत होते. बाहेर काकडा भजन चाललेलं आहे. जिजाऊ आईसाहेब आतमध्ये स्नान करत आहेत आणि स्नान करत असताना सकाळच्या प्रहरी एक ब्राह्मण स्त्री दारामध्ये आली आणि दारामध्ये याचक रूपाने तिथं पाहिल्यानंतर
तुकोबाराय तिच्याकडे पाहून म्हणायला लागले, अगं आई, सकाळी सकाळी आता तू दारात आली, तुला काय देऊ? रात्री मलाच काही खाण्याकरता नव्हतं, आता तुला मी काय देऊ सकाळी सकाळी? असं म्हटल्यानंतर तिने सांगितलं, बाबा अरे सकाळी सकाळी मी काय तुझ्याकडं खायला मागायला आले नाही, बघ माझ्या अंगाकडं काय माझी दुर्दशा आहे. साधं पातळ मला घालायला अंगावर नाही, किती ठिकाणी ते फाटलंय. तुझ्या घरामध्ये तुझ्या बायकोचं असं नाही एखादं जुनं पानं, ते मला आणून दिलं तर बरं होईल, मला घालायला दुसरं काही नाही. आता तुकोबारांना माहीत होतं की लग्न झाल्यापासून आपण कधी नव्या पातळाला हिला विचारलं नाही की तुला घालायला पातळ आहे किंवा नाही. या प्रकारची विचारपूस आपण कधी केली नाही आणि कधी आणूनही दिलेलं नाही, हेही तुकोबारांना माहिती आहे. पण दारामध्ये आलेलं अतिथी विनमुख जाता कामा नये म्हणून तुकोबारांनी सांगितलं, आतमध्ये जिजाऊ आईसाहेब स्नान करण्याकरता बसलेले आहेत आणि दुसरं पातळ तिथं काठाड्यावर ठेवलं होतं. तुकोबारे आतमध्ये गेलं, ते काठाड्यावरचं ते पातळ ओढून आणलं आणि तिच्या हातामध्ये दिलं. तिला सांगितलं, जा इथून निघून. तिलाही जायला सांगितलं आणि महाराजही निघून गेले. महाराज म्हटले, इथं बसलं तर शिव्या खावा लागते, इथं कोण बसतंय? महाराजही गेले डोंगरावर भजन करण्याकरता निघून. महाराज गंमत अशी झाली, स्नान झालं. स्नान झाल्यानंतर दुसरं पातळ म्हणून पाहायला गेलं तर काठाड्यावर दुसरं पातळ दिसत नाही. बाहेर यायचं कसं? महाराज दिवस उदयाला यायला लागला, कुठंतरी बाहेर जायचं होतं. शेजारच्या बाईने आवाज दिला, जिजा आवरलं का जायचंय? बाहेर जायचंय, आवरलं का? म्हणून जिजाऊ आईसाहेब म्हटले, आले आले येते. आणि यायचं कसं बाहेर? महाराज जिजाऊ आईसाहेबांनी देवाचा धावा केला आणि देवाचा धावा केल्यानंतर भगवान परमात्म्याने आपल्या अंगावर असणारा भरजरीत पितांबर जिजाऊ आईसाहेबांच्या अंगावर आणून टाकला. आणि टाकल्यानंतर मग जिजाऊ आईसाहेबांनी ते परमात्म्याने दिलेला पितांबर, महाराज देवाचा पितांबर सामान्य आहे, पितांबराची दीप्ती पडली धरणीवरी, समाधीच्या प्रसंगामध्ये वर्णन आलेलं आहे. परमात्म्याचा पितांबर, पितांबर झळके काहीसा उजळल्या दाही दिशा, असा दिव्य पितांबर जिजाऊ आईसाहेबांना घालण्याकरता दिला. जिजाऊ आईसाहेबांनी तो पितांबर नेसला. वैकुंठवासी गुरुवरे विठ्ठल बाबा घुले सांगायचे, ते म्हणायचे, तुकोबारायांची केलेली साधना आणि तुकोबारायांची केलेली जिजाऊ आईसाहेबांनी पातिव्रत्य धर्माने केलेली त्यांची उपासना, याच्यामुळे जिजाऊ आईसाहेबांच्या वाट्याला हे भाग्य प्राप्त झालं की साक्षात देवाचा पितांबर त्यांना नेसायला मिळाला. देवाचा पितांबर अंगावर घातल्यामुळं ती पितांबराची अशी कांती बाहेर चमकायला लागली. महाराज असं ते वस्त्र चमकायला लागलं. गावातली लोक पाहायला यायला लागले. म्हणले लोकांना सांगायचं, आम्ही फार दरिद्री, आम्हाला घालायला नाही, खायला नाही, आणि अशी उंची वस्त्र कोणत्या पिटीतून काढले म्हणे हे आज पातळ घालायला, असं लोक बोलायला लागले. महाराज ते वस्त्र काय मृत्यू लोकातलं नव्हतं, ते देवाने दिलेलं होतं. आणि संकट समयी परमात्मा वस्त्रे पुरवी, भूषणे पुरवी, सगळं परमात्मा देत राहतो. एवढंच नाही, चिंता त्यांची वाहे जीवे, भक्ताची सगळी चिंता परमात्मा स्वतः वाहतो. एकदा भगवान परमात्म्याला जीवन समर्पित केलं की भक्ताला कोणत्याही प्रकारची चिंता करायची गरज राहत नाही. भगवान परमात्म्याने वचन दिलंय काय, अनन्याश्चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषाम नित्याभियुक्तानाम योगक्षेमम वहाम्यहम, त्याचा योगक्षेम मी वाहतो, असं भगवंतांनी सांगितलेलं आहे. आणि म्हणून भगवत भक्त कोणत्याही प्रकारची चिंता करत नाही. सगळ्यांना प्रसंग माहिती आहे, अभिमन्यूला चक्रव्यूहामध्ये अडकवून जयद्रथ आदी करून सगळ्यांनी अभिमन्यूला संपवलं. संपवल्यानंतर अर्जुनाच्या कानावर ही बातमी गेल्यानंतर अर्जुनाने अशी प्रतिज्ञा केली, दुसऱ्या दिवशी सूर्यास्तापर्यंत जयद्रथ राहणार नाही. जर जयद्रथ राहिला तर मी अग्निकाष्ठ भक्षण करील, अशी प्रतिज्ञा अर्जुनाने केली. भगवंताने ऐकलं. भगवान म्हटले, काय प्रतिज्ञा करतो बाबा, जरा विचारपूर्वक तरी करीत जा. तुला माहिती आहे का, त्या जयद्रथाला मारणं इतकं सोपं नाही. त्या जयद्रथाला जो मारेल त्याचा बाप तिकडे तपश्चर्या करत बसला आहे, आणि त्या बापाचा असा पण आहे, माझ्या जयद्रथाचं शिर ज्याच्या हातातून खाली पडल त्याच्या शिराचे काय होणार, तुकडे तुकडे होणार, तो सुद्धा संपणार. म्हणून अर्जुना, तुझं काही खरं दिसत नाही उद्या. अर्जुन म्हटला, जे व्हायचं ते होईल. माझ्या पोटच्या गोळ्याला त्यांनी मारले, त्याला मी संपवल्याशिवाय राहणार नाही. आणि महाराज मृत्यू समोर दिसत होता, सोपं नव्हतं जयद्रथाला मारणं. मृत्यू समोर दिसत होता, अर्जुनाच्या समोर मृत्यू समोर. महाराज मृत्यू समोर दिसल्यानंतर झोप येईल आपल्याला, अन्न गोड लागणार नाही, झोप येणार नाही. आणि रात्रीचा प्रसंग होता. दुसऱ्या दिवशी सकाळी हे सगळा प्रसंग घडणार होता. आणि भगवान परमात्म्याला रात्री झोप येईना. भगवान परमात्मा सहज फेरफटका मारण्याकरता पांडव जिथं झोपतात तिथं त्या ठिकाणी आले. तिथं शिबिरामध्ये आले तर अर्जुन निवांत झोपला होता. पण झोपला नाही, घोरत होता चांगला. भगवान म्हटले, कमाले,
उद्या साक्षात मृत्यूसमोर दिसतोय ना हा झोपा काढतोय, याला बरी झोप आली. भगवंताने जागं केलं, अर्जुना झोपलाय खुशाल. अरे उद्या काय प्रसंग आहे, तू काय प्रतिज्ञा केली लक्षात आहे का तुझ्या? अर्जुन म्हटलं हा आहे ना. तू असताना आम्हाला काळजी करायची काय कारण आहे? तू आमच्या जवळ असताना आम्हाला चिंता करण्याचं काय कारण आहे? आम्ही कशाला चिंता करायची? अरुण आमची चिंता करणार तू आहेस ना. कारण चिंता त्यांची वाहे जीवी, भक्ताची चिंता परमात्मा करतो. आणि कधीपासून करतो माहिती आहे? ज्ञानोबरायांची 9व्या अध्यायामधली फारच सुंदर ओवी आहे. ती ओवी सांगतो आणि पुढे जातो. ज्ञानोबराय भगवंताच्या मुखातून वर्णन करतात. ते एकवटुनी जी एक क्षणी अनुसरले गा माझी वाहनी, तेव्हाची तयाची चिंतवनी मजची पडली. एक वटून ज्या काळामध्ये काया वाच्या मनाने त्यांनी माझी शरणागती केली, मला सगळा जीवभाव अर्पण केला, त्या काळापासून त्यांची सगळी चिंता मला पडलेली आहे. चिंता त्यांची वाहे जीवी. चिंता 2 प्रकारची, एक भुक्तीची चिंता आणि मुक्तीची चिंता. व्यावहारिक चिंता आणि पारमार्थिक चिंता. भक्ताच्या जीवनामध्ये कोणत्याच प्रकारची चिंता राहत नाही. भुक्ती मुक्तीची चिंता. दैन्य नाही दारिद्र्यता, तुका म्हणे दाता पांडुरंग ओळगिलिया. चिंता त्यांची वाहे जीवी. भगवत भक्ताची चिंता सगळा परमात्मा स्वतः वाहतो. एवढंच नाही तर भक्ताच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचा उणेपणा कसा राहणार नाही याविषयी परमात्मा दक्ष असतो. अभंगाच्या शेवटच्या चरण. निळा म्हणे त्यांचे बुने बुने, निळा म्हणे त्यांचे बुने बुने, निळा म्हणे त्याचे उनी उनी, निळा म्हणे त्याचे उनी उनी, निळा म्हणे त्यांचे बुने बुने, निळा म्हणे त्यांचे बुने बुने, निळा म्हणे त्याचे उनी उनी, निळा म्हणे त्याचे उनी उनी. नदी पडो कवन्या गुणे, हा नदी पडो कवन्या गुणे, नदी पडो कवन्या गुणे, दाखोनिया भूक तहान तहान, दाखोनिया भूक तहान तहान. नदी पाडो कवना गुणे, नदी पाडो कवना गुणे, नदी पाडो कवना गुणे, दाखोनिया भूक तहान राखोनिया भूक तहान. करी त्यांचा बहुमान, करी त्यांचा बहुमान, हा करी त्यांचा बहुमान बहुमान. राखोनिया भूक तहान तहान, राखोनिया भूक तहान तहान. करिता राखोनिया भूक तहान तहान, राखोनिया भूक तहान, भूक तहान, भूक तहान. रखुमाई, होमाय रखुमाई, विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई.
पडो कवण्या गुणे. निळोबाराय शेवटच्या चरणामध्ये सांगतात त्यांचे उणे. भक्ताच्या जीवनामध्ये निर्माण होणारा उणेपणा कोणत्याही प्रकारे परमात्मा सहन करत नाही. उणेपणा निर्माण होऊच देत नाही. नाटाच्या अभंगामध्ये तुकोबारांनी म्हटलं पहा, दास्य करे दासाचे उणे न साहे तयाचे, वाढिले ठाईचे भाने टाकून या धावे. असा हा परमात्मा आहे. भक्ताच्या जीवनामध्ये उणेपणा निर्माण होऊ देत नाही. निर्माण झाला तर न्यून तेथे पुरे करू धावे. परमात्मा स्वतः येतो आणि भक्ताचं रक्षण करतो. राखोनिया भूकतहान करी त्यांचा बहुमान, यथामती यथावकाश. नियोजित वेळेमध्ये सद्गुरुनिष्ठ श्री निळोबारायांच्या अभंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न केला. जे काही योग्य असेल ते सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेतील आमच्या गुरुजनांचं आहे, त्यांच्या चरणी समर्पित करतो. या ठिकाणी थांबतो. सुंदर प्रकारच्या नियोजनामध्ये संपन्न होणारा आपला हा उत्सव. या उत्सवातील आज या 5च्या दिवसाची सेवा महत्भाग्याने माझ्या वाट्याला आली. सेवेकरता परिसरातील सगळी भाविक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे गावकरी मंडळी, ग्रामस्थ मंडळी तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि विशेष रूपाने गंधर्व गात गाणे, जे तरंबे ऐशिया नाचरी. ज्ञानोबारांनी वर्णन केल्याप्रमाणे जणू काही गंधर्वाची गाणी आणि त्याच प्रकारे त्यांच्या प्रकारचं त्याच तोडीचं वादन आपल्याला या ठिकाणी श्रवण करायला मिळतं आहे. आणि आपण सगळी मंडळी रसिक मंडळी आहे. जरी आपल्या गावाचं नाव खडक ओझर जरी असलं, सुंदर प्रकारचं नियोजन आपण करता. आणि म्हणून या सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळींच्या उपस्थितीमध्ये एक आगळा वेगळा आनंद या निमित्ताने प्राप्त होतो. खरं तर गुरुजी, विकास महाराजांचा आणि आमचा संबंध आळंदीपासून आम्ही सोबत एक वारी 3 नंबरच्या दिंडीमध्ये केलेली आहे. 3 नंबरच्या दिंडीमध्ये विकास महाराज एकदा चालायला होते आणि नंतरच्या कालावधीमध्ये नंतर मग ते इकडं आले. तेव्हापासूनचा त्यांचा संबंध आहे आणि आपण सगळी मंडळी आम्हाला ज्येष्ठच आहात. तर या प्रकारे सगळ्या मंडळींविषयी अंतःकरणामध्ये कृतज्ञता भाव धारण करतो. आपलं जे कार्य या गावाच्या मार्फत होतं, अनेक मंडळी आपण तयार केलेली आहेत आणि आपलं कार्य या ठिकाणी चालू आहे. असंच कार्य भविष्यामध्ये आपल्याकडून होत राहावं. गावातील अनेक मंडळी या ठिकाणी आज यामुळे टाळ घेऊन आपल्याला उभी राहिलेली पाहायला मिळत आहेत. अनेक मंडळी या ठिकाणी आहेत, बाहेरगावावरून आलेली महाराज मंडळी आहेत. त्याचप्रमाणे गुरुबंधू प्रल्हाद महाराज आहेत आणि आपल्याच गावातील एक नवोदित कीर्तनकार वेदांत महाराजही विना घेऊन उभे आहेत. चांगल्या प्रकारचं कीर्तन करतात ते पण, आणि नाव वेदांत आहे आणि वेदांत शास्त्रातलं चांगली दृष्टी पण त्यांना आहे. थोडीशी कलाक्षेत्रातली कमी जरी असली तरी चिंतनाची चांगली आहे. तर अशा प्रकारचं रत्न आपल्या गावाला एक या निमित्ताने प्राप्त झालेलं आहे. आणि आपण सर्व मंडळी आहात. असाच आपल्या जीवनामध्ये परमार्थ घडत राहावं आणि परमार्थ घडत घडत आपण सर्वजण सत्पथगामी बनून आनंदाचे सम्राट होवोत, याच प्रकारची प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो. विठ्ठल जय जय विठ्ठल.